मला आता तुम्हाला सांगतो ते वनताराचं ह्या त्या सगळं ॲनिमल वेलफेअरचं सगळं ना मला प्रमोशन यायला लागले, पेड प्रमोशन, आणि ते आपण करत नाही. लक्षात ठेवा की जी लोक त्या विषयांवरती आवाज उठवतात की जाऊ दे वनताराकडं, काय आपल्याला इथं ठेवून तर काय करायचं, त्यांनी व्यवस्थित काळजी घेत नाही, ह्या हे सगळं चालू आहे ना मीडियावरती. तुम्हाला किती पैसे भेटले त्यातून, तुम्हाला किती वनतारा असू दे, अंबानी असू दे, त्यांच्याकडून त्यांच्या ऑर्गनायझेशनकडून तुम्हाला किती पैसे भेटाले तुम्हाला माहिती आहे का? ते सांगा की, लोकांना सांगा की. आणि बडे बडे हिंदुस्थानी भाऊ असू दे कोण कोण, ते आपलं एवढं सगळं व्हिडिओ करून सांगतात की अंबानी चांगला आहे, अंबानी किती स्पिरिच्युअल आहे, किती काय सनातन धर्माचा तो आदर करतो, म्हणून त्याला मी हे करतो ते करतो. आणि आम्ही कोल्हापूरची सगळी माणसं सगळी एडे आहेत, हे सगळं टाकतोय तो. ऍक्च्युली मग तू सगळं टाकतो, तू आणि म्हणतोस की शेवटी मला फरक पडत नाही, पण तू कमेंट का सेक्शन ऑफ करायला, तुला फरक पडत नसेल तर. या सगळ्या गोष्टी जे कोल्हापुरात जेवढे क्रिएटर असतील, जेवढे कोण सो कॉल्ड ब्लॉगर आणि फूड ब्लॉगर, सगळ्यांनी आवाज उठवा. का शांत बसायला तुम्ही? आपल्या विषयावरती तुम्ही का शांत बसायला? मला समजत नाही हा सगळा विषय. लोक रस्त्यावर यायला लागले, रडालेत अक्षरशः. मला 4-5 प्रमोशन पडल्यात वेलफेअरच्या, आणि मला ह्या त्या नाही करत जोपर्यंत माधुरी येत नाही तोपर्यंत असलं फालतूगिरी मला मेसेज करू नका. आणि मी काय करत नाही. आणि इथून पुढे सगळे क्रिएटर जिल्ह्यातले असू दे, महाराष्ट्र असू देत, आवाज हा उठलाच पाहिजे आणि माधुरी परत ही आलीच पाहिजेत. तुमचं टीम इकडे पाठवा, जो डॉक्टर फिक्टर काय असेल तिकडे पाठवा, आणि त्या गावात काही ट्रीटमेंट चालू करा. तिकडे नेऊन दिवस लोकांच्या भावनांचा खेळ करू नका. आणि आमच्या जिल्ह्याच्या लोकांबद्दल कोण काय बोललं तर आपण आवाज उठवणारच. आपण पण ज्यांनाच टक्कर येणार, ज्यांना स्वतःला खूप मोठे क्रिएटर समजतात, खूप मोठे रील स्टार इन्फ्लुएन्सर समजतात, जे भारताला गाईड करायला, सनातन धर्माला गाईड करायला लागलेत, हिंदुत्वाला गाईड करायला लागलेत, आणि आपण पण त्यांनाच टक्कर येणार. जय महाराष्ट्र, जय शिवराय.